ते म्हणले होते का तुम्ही तक्रार नाही केल्या अगोदर वाटाणा असं कसं होईल हो? आता तुम्हाला सांगते ह्याबद्दलचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत. खूप व्हायरल झाले, कुठं पालनी, कुठं उंदरनी, कुठं लेंड्यांनी, हे खूप वेळा व्हायरल झालेलं. असं कुणाला माहीत नव्हतं. ज्या दिवशी मी नोटीस घ्यायला गेले त्या दिवशी पण साहेब काय म्हटले होते की वाटाणा शिजत नाही हे मला माहिती, आणि हे बघा दाखवला मला तो वाटाणा एवढा एवढा पुडीत होता, तो मला दाखवला त्यांनी, वाटाणा शिजत नाही. मग आता तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्ष वाटाणा शिजत नाही, मग आमच्याकडून काय उत्तराची अपेक्षा ठेवताय तुम्ही? कारण लेखीच द्या तोंडीच द्या, तुम्हाला प्रत्यक्ष माहीतच आहे ना वाटाणा शिजत नाही. लेखी द्यायचं म्हणजे लेखी दिलेलं पण आहे, माहिती आहे सगळं, माहिती आहे सगळं. फक्त तक्रार नाही म्हणून चला चालू आहे. मग आता त्यांना असं लपवायचं असं, चला आपल्या अंगावर यायला लागलंय, मग आता कुठं तरी कारण शोधूया. मग रील्स बाजी करते, पण जी रील्स बाजी करते, खरी रील्स बाजी करते ती दाखवा ना तुम्ही. जी मी मुलांना ओतून ओतून काम करते, ते जी मी ओतून ओतून काम करते ते, हां ते का दिसलं नाही तुम्हाला? रील्स बाजी करते असं नाही. एखादं जीव ओतून जर काम करत असेल ना तर त्याच्याबद्दल खरी सत्यता माहिती घ्या आणि मग तुम्ही ती सादर करा. उगाच कुणाच्या तरी सांगण्यावरनं ते तुम्ही सांगताय ते, मला तर म्हणजे ते ऐकल्यानंतर मला क्षणिक रडू पण आलं. जे आपण सत्य मांडतोय आणि सत्य कुठं दिसतच नाही असं वाटायला लागलं मग मला ते. हे का तुमचं हस्ताक्षर आहे का? अरे वा, तुमचं शिक्षण किती झालं? या इकडे, चांगलं अक्षर आहे की. किती झालं तुमचं? ग्रॅज्युएशन झाले. B.Com BA कुठून? बी कोणत्या ह्याच्यात झालं? राज्यशास्त्र. आणि 18 वर्ष झाले तुम्ही इथं काम करता? हो, अक्षरशः मी म्हणजे असेल, माझी मुलगी 3 महिन्याची होती, 3 महिन्याची मी तिला पाठीशी बांधायची आणि 4 किलोमीटर चालत यायची, 4 किलोमीटर चालत जायची. एवढा संघर्ष करून मी आज या मुलांसाठी जीव ओतलाय माझा. तुझ्या हातामध्ये ऑर्डर मिळाली तेव्हा काय वाटलं? आता माझ्या मैत्रिणी म्हणजे जेव्हा मी पहिलं फर्स्ट गोष्ट मी माझ्या मैत्रिणींना सांगितली, ज्या माझ्या जिवलग मैत्रिणी आहेत, माझ्या अंगणवाडच्या सेविकाच माझ्या खास मैत्रिणी, त्यांना मी जेव्हा सांगितलं का त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मी त्यांना म्हटलं, अगं तुम्ही कशाला टेन्शन घेताय? नाही म्हणे, आम्हाला इतकं टेन्शन आलं की हे असं अचानक कसं काय झालं, त्यांना असं वाटलं. तर मी त्यांना म्हणलं, काही नका टेन्शन घेऊ, काही नाही, होईल व्यवस्थित. माझं म्हणजे मी सत्य होतं म्हणून मला ते एक आत्मविश्वास होता, नाही आता हे कुठंतरी म्हणजे किती पण खोटं असलं म्हणजे त्यांनी सादर केलं तरी मला माहीत होतं मी जे सांगितलं ते खरंच आहे. त्याच्यामुळे त्यांना मी असं म्हटलं, नका टेन्शन घेऊ, होईल काहीतरी. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला गेलो होतो, साहेबांच्या पुढं गेलो, ते सांगितलं. मग साहेब म्हटले एक 4-5 दिवसाची आमची प्रोसेस असते, आम्ही तुम्हाला घेऊ म्हणून. मग ते नाफे मामा वगैरे त्यांना दिला आणि मग आम्ही रिटर्न आलो. बरं, चला, कोणाकोणाचे आभार व्यक्त. BBCने सर्वप्रथम तुमची बातमी दाखवली होती. आता मी सगळ्यांचेच आभार मानन, कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. जे सत्य होतं म्हणजे सुईच्या टोका एवढं सुद्धा अजूनही पण खोटं निघणार नाही. अजूनही किती पाठपुरावा केला ना तरी खोटं काही निघणारच नाही. तर मला सगळ्यांचे धन्यवाद मानायचे की नाही का, सगळ्यांनी मला असं भरपूर पाठिंबा दिला. माझ्या आदिवासी संघटनासुद्धा आपल्या मुलांना अन्याय होतोय ना, तर त्यांनी सुद्धा मला प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून त्यांनी मला सपोर्ट केला, म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला. त्याच्याबद्दल मी त्यांची तर खरंच लय मनापासून आभारी. मी हा व्हिडिओ केला होता पण नंतर मी तो डिलीट पण मारला, नको परत काहीतरी व्हायला त्याच्यावरती. सगळ्यांचे आभार मानले होते पण म्हटलं नको परत काहीतरी व्हायचं, त्याच्यावर इश्यू व्हायचा, मग मी तो डिलीट मारून टाकला. आम्ही इथं आलो होतो व्हिडिओ बनवायला, तुम्हाला सुद्धा टेन्शन आलं होतं, नका बनवू असं तुम्ही विनंती. आता ते खरं सांगू का, मी जेव्हा मदतनीसला फोन केला का, आम्ही साहेबांकडे गेलो, मी मदतनीसला फोन केला. मला जसं कळलं की मदतनीसला फोन म्हणजे तिथं पत्रकार आलेत, तर मला त्यावेळेस इतकी भीती होती की माझं काम गेले, तिचं काम नको जायला. हां, म्हणजे मी त्याला सांगते, अहो बोलू नका. म्हणजे मला ती भीती होती, मला काढले तर तिला पण काढून टाकते, म्हणजे तिचा प्रश्न माझ्यामुळं तिचं हे होते. मला ते त्यावेळेस पण लय म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं की माझ्यामुळं तिचं काम नको जायला. काय धन्यवाद, तुम्ही पण इथं आमच्यासाठी वेळ दिला. एवढं बघितलं आपण, ते किडे काढले, शिजवले, याच्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल आता काय होईल. भीती वाटली होती मला, मी घरी जाऊन झोपूनच राहिले होते. संध्याकाळी फोन तुमचा व्हिडिओ जसा मी पाहिला का, मला म्हणजे मग त्यांना टेन्शन तर आलंच होतं, पण मी म्हणते यांना फोन केला, त्या म्हणजे मी काय बोलते या प्रतिक्रिया होत्या की त्यांना वाटतं मॅडम ओरडतीने बाईट दिली वगैरे नाही का. मग त्या जेवल्या सुद्धा नाही त्या दिवशी, गोदड घेऊन जशा इथून गेल्या का तसं झोपून घेतलं त्यांनी. त्याला हलक्या मानाच्या आहेत त्या, माझ्यासारखं एवढं नाही. पण त्या तुम्हाला त्या दिवशी त्यांनी सगळं एक म्हणजे काय डेअरिंग करून ते दाखवलं. मी त्यांची तर लय आभारी की त्यांनी ते तुम्हाला सादर केलं ते, नाही तर एवढी डेअरिंग आली कुठून? मला सुद्धा अशा कधी कधी मी मॅडम काय मला बोलतात का काय, मॅडम मला काय बोलतात का काय,
असं त्याला हलक्या मनाचे आहेत. व्हिडिओ पाहिल्यावर मला म्हणजे इतकं बरं वाटलं ना, चला यांनी आपलं म्हणजे जे सत्य परिस्थिती मांडली, की असं नाही की मी बोलते आणि हे खोटे. पण तुम्ही ते इतका वेळ 1-1.5 तास तुम्ही नाही का ते दाखवलं सत्य परिस्थिती. मग त्याच्या मला इतका आनंद वाटला. उलट मी सगळ्यांना सांगत सुटले. आता तुमचं एवढं नाव मला माहीत नव्हतं, पण नंतर कळल्यानंतर म्हटलं त्यांनी, आणि सगळेच म्हणतात ते त्यांनी जे दाखवलं ती सत्य परिस्थिती दाखवली. चला आता 6 शिट्ट्या झालेल्या आहेत, आता बंद करूया आपण. जास्त झाल्या, 7 झाल्या. पाहूया आता शिजलाय की नाही तो वाटाणा ती. परंतु एक मात्र नक्की आहे का इथं आरू मोरे सर तिथं ते बघताय. काय सांगाल सर, हे काय जनावरांचं आहे का माणसांचं आहे? क्वालिटी एकदम खराब आहे याची. आणि या बरड्यामध्ये तांदळाची कणी आहे का जी खराब दिसते क्वालिटी नाही. त्याची भेसळ केली. ठीक आहे, दिसतील त्याच्यामध्ये सफेद डॉट दिसत आहेत ना याच्यात लगेच. ठीक आहे, थोडंसं झूम केलं तर तुम्हाला पण दिसेल. बघा तुम्ही असं पाकडलं ना तर 30% नुसता कसं मिक्स केलेलं आहे सगळं. जर आपल्याला लहान लेकरांना असं खाद्य मिळत असेल तर काय उद्याचं भविष्य काय होणार भारताचं, असं निकृष्ट दर्जाचं. आता हा वाटाणा तरी ठीक आहे, थोडासा व्यवस्थित आलेला आहे. आता तो जो वाटाणा आहे ना 350 किलो का? हां, कॅल्क्युलेट जर आपण केलं ना, आता इथं त्यांचे नंबर आहेत त्याच्यामध्ये दाखवता येत ना आपल्याला. परंतु बऱ्याच ठिकाणाहून आता काही ठिकाणी 41 किलो रिटर्न घेतला आहे, 20 किलो 10 किलो 22 किलो. आता प्रत्येक शाळा आहेत अशा. तर प्रत्येक शाळेहून आता हे जर पाहायला गेलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे आता ही 20वी शाळा आहे. तर त्या ठिकाणाहून त्यांनी ते पाठीमागे घेतले आहेत खराब वाटाणे. बघा आता हे बघा कोणत्या कोणत्या शाळेने नाही वापरला. आपण तिथल्या अंगणवाडी सेवकेचं कौतुक आहे. हे बघा नंबरवाडीच्या यांनी त्यांना तर काय तोडच नाही. यांनी 27 किलो 800 ग्रॅम हा रिटर्न केला आहे, म्हणजे वापरलाच नाही, थोडाच वापरला. फुलेवाडीची शाळा आहे अंगणवाडीची, त्यांनी 26 किलो 200 यांना रिटर्न केला आहे. तिथल्या बनकर मॅडम आहेत सहीवरून. आनंदवाडीच्या याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी लहान मुलांना हा दिला आहे 9 किलो फक्त. हां झाली.